हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे. फर्स्ट लेसन तुम्ही बघितलाच असेल, आपण प्रॅक्टिस सेट 1 सॉल्व केलेला. आता सेकंड लेसन आपण बघणार आहोत अँगल्स. अँगल्समध्ये आपण सगळे अँगल्स पहिले शिकून घेऊयात. तुम्ही आत्तापर्यंत कुठले कुठले बघितलेत? ॲक्यूट अँगल, राईट अँगल आणि ऑब्ट्यूस अँगल. तर आता स्टँडर्ड 6मध्ये इथे पहिला अँगल तुम्हाला तुमच्या टेक्स्टबुकमध्ये काय दिला आहे? 0 अँगल. सो 0 अँगल म्हणजे काय, तर मी थोडं एक्सप्लेन करते तुम्हाला. जेव्हा आपण हे असे घेतो, समजा स्टिक्स घेतल्या 2 तुम्ही, ओके, या 2 स्टिक्स घेतल्या, तर ही स्टिक जेव्हा हे पूर्णपणे ह्या दुसऱ्या स्टिकवर लाय होते, तेव्हा हा जो ह्याच्या दोघांमध्ये जो अँगल तयार होतो तो काय होतो? 0 डिग्री. म्हणजे काढताना आपण कसा काढणार 0 डिग्री अँगल? समजा BC लाईन दिलेली आहे, हे B आणि C, आणि BA आहे. तर BA आहे ती पूर्णपणे BCवरच लाय झालेली आहे, म्हणजे ती इथेच येणार आहे, इथेच A. ओके, सो हा जो त्या दोघांमध्ये जो अँगल आहे तो 0 डिग्री आहे. तर सेकंड कुठला अँगल आहे? ॲक्यूट अँगल. तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, आपण 5th स्टँडर्डमध्ये पण आपण त्याची रिव्हिजन केलेली आहे. ॲक्यूट अँगल म्हणजे ह्या ह्या स्ट्रिप्स आहेत किंवा स्टिक्स आहेत, तेव्हा ह्याच्यामध्ये 90 डिग्रीपेक्षा लहान, मग तो कुठलाही अगदी 89 किंवा असं कुठलाही असेल तर तो काय होणार आहे? ॲक्यूट अँगल होणार आहे. म्हणजे जो 90 डिग्रीपेक्षा लहान आहे तो होणार आहे ॲक्यूट अँगल. हा अँगल काय होणार आहे? ॲक्यूट अँगल. ओके, समजा आपण धरूयात 40 डिग्री, ABC. त्याच्यानंतर थर्ड अँगल कुठला आहे? राईट अँगल. राईट अँगल राईट अँगल पण सगळ्यांना माहिती आहे, जो 90 डिग्रीचा आहे. म्हणजे हे स्ट्रेट, ही जी दुसरी स्टिक आहे ही स्ट्रेट, तर हा काय तयार झाला आहे? 90 डिग्री. BC 90 डिग्रीचं साईन नेहमी काढताना हे असंच काढायचं आहे. हा झाला 90 डिग्री अँगल. फोर्थ वन आपला कुठला आहे? ऑब्ट्यूस अँगल. ऑब्ट्यूस अँगल. ऑब्ट्यूस अँगल म्हणजे काय? जो 90 डिग्रीपेक्षा मोठा आहे, म्हणजे 90 डिग्रीपेक्षा जो मोठा आहे तो काय आहे? ऑब्ट्यूस अँगल. हा समजा आपण 110 लिहिला. म्हणजे ह्या 2 जे स्टिक्स आहेत, हे 90 डिग्रीच्या पुढे गेल्यावर जो काय हा अँगल तयार होतोय तो काय होतोय? ऑब्ट्यूस अँगल. आता 5th आहे तो आपला आहे स्ट्रेट अँगल. स्ट्रेट अँगल. तर स्ट्रेट अँगल कसा होणार आहे? हा अँगल इथे मध्ये B, हा C आणि हा A. तर हा B जो अँगल आहे तो असणार आहे 180 डिग्रीचा. 180 डिग्री म्हणजे स्ट्रेट अँगल. म्हणजे ह्या जेव्हा दोन्ही या स्टिक पूर्ण अशा सरळ होतील, सो हा अँगल जो तयार होणार आहे तो काय होणार आहे? स्ट्रेट अँगल. त्याच्यानंतर 6th अँगल आहे रिफ्लेक्स अँगल. आता रिफ्लेक्स अँगलमध्ये ही जी दुसरी स्टिक आहे ही 180 डिग्री पार करून पुढे मग इथे गेली आहे. म्हणजे हा जो अँगल होणार आहे तयार, हा काय होणार आहे तयार? रिफ्लेक्स अँगल. समजा हा आपण आता धरूया, हा मे बी असेल 230 डिग्री. ओके, हा झाला काय तयार झाला? हा रिफ्लेक्स अँगल. म्हणजे ABC, हा रिफ्लेक्स अँगल. म्हणजे हा इथपासून असा इथे, हा नाही मेजर करायचा, हा ऑब्ट्यूस होईल. हा इथून इथे जो आला आहे हा रिफ्लेक्स अँगल आहे. आणि 7 आपला अँगल आहे तो आहे कम्प्लीट अँगल. कम्प्लीट अँगल म्हणजे ही या दोन्ही ज्या स्टिक्स हे पूर्ण हे असं होऊन जेव्हा हा रिफ्लेक्स होतो आणि हे कम्प्लीट करून जेव्हा हे काय होतो अँगल, हा 360 डिग्रीचा अँगल, ह्याला काय म्हणतात? कम्प्लीट अँगल. तर हे काढताना तुम्ही 0 डिग्री सारखंच काढायचं आहे. सो हे कसं काढणार आहे? हे 0 डिग्री सारखंच येईल. हे इथे B येईल, हा अँगल, हा A आणि हा C. म्हणजे हे पूर्ण हे कव्हर करून आलं आहे इथे. ओके, हा झाला 360 डिग्री. म्हणजे ही स्टिक पूर्ण कव्हर होऊन इथे पूर्ण सर्कल करून आली आहे इथे. सो हे काय झालं? 360 डिग्री अँगल. तर आता आपण ह्याचा प्रॅक्टिस सेट सोडवायला घेऊयात या लेसनचा. आता पहिला आपला क्वेश्चन काय? मॅच द फॉलोइंग. तर मॅच द फॉलोइंगमध्ये पहिला अँगल कुठला दिलेला आहे? 180 डिग्री. सो 180 डिग्री म्हणजे काय आहे? स्ट्रेट अँगल. तर त्याचा आन्सर आहे
बी. 240 डिग्री म्हणजे 180पेक्षा पण मोठा आहे, तो कुठला येणार आहे? रिफ्लेक्स अँगल. सो त्याचा अँगल आहे, आन्सर आहे सी. 360 डिग्री म्हणजे कंप्लीट अँगल आणि 0 डिग्री म्हणजे 0 अँगल. तुम्हाला हे कळलं नसेल तर परत एकदा आधीचं पूर्ण व्हिडिओ बघा पहिल्यापासून. 0 अँगल आणि कंप्लीट अँगलमध्ये कन्फ्यूज होऊ नका. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे. त्याच्यात आपल्याला टाईप ऑफ इच अँगल लिहायचे. म्हणजे तुम्हाला हे अँगल दिलेले आहेत सगळे, त्याचे प्रत्येकाचं टाईप लिहायचं आहे. तर 75 डिग्री म्हणजे काय? 90पेक्षा कमी आहे, म्हणजे तो कुठला येणार? ॲक्यूट अँगल. 0 डिग्री म्हणजे 0 अँगल. 215, तर 215 म्हणजे काय? हे तुम्ही मला सगळ्यांनी कमेंट्समध्ये सांगायचं आहे, म्हणजे मला कळेल तुम्हाला कळलं आहे की नाही. 360 डिग्री म्हणजे काय? कंप्लीट अँगल. 180 डिग्री म्हणजे स्ट्रेट अँगल. 120 म्हणजे 180पेक्षा स्मॉल आहे पण 90पेक्षा मोठा आहे, म्हणजे कुठला येणार? ऑब्च्युस अँगल. 148 ऑब्च्युस अँगल आणि 90 डिग्री राईट अँगल. थर्ड वनचा आन्सर सगळ्यांनी मला कमेंटमध्ये टाकायचं आहे, म्हणजे मला कळेल तुम्हाला कळलं आहे की नाही. ओके, क्वेश्चन 3 आपण बुकमध्ये सोडवणार आहोत, टेक्स्टबुकमध्ये. हा अँगल जो दाखवला आहे हा किती आहे? 90 डिग्रीपेक्षा स्मॉल आहे, सो इट इज ॲक्यूट अँगल. सॉरी, ACUTE. आणि हे साईन कशाची आहे? राईट अँगलची. सो हा कुठला अँगल झाला? राईट अँगल. हा अँगल कुठला आहे? हा सगळे तुम्ही बिंदास ॲब्च्युस अँगल लिहून मोकळे व्हाल, पण नाही. साईन इथे ॲरो कुठे दाखवला आहे? खाली दाखवला आहे. सो हा 180पेक्षा मोठा आहे, सो हा कुठला अँगल आहे? रिफ्लेक्स अँगल. हा स्ट्रेट लाईन आहे, सो हा कुठला झाला? स्ट्रेट अँगल. हा ह्याच्यात अँगल म्हणजे हे ॲरो कुठे दाखवलाच नाही आहे, म्हणजे हा कुठला अँगल झाला? 0 अँगल. आणि इथे कंप्लीट एक रोटेशन कंप्लीट झालं आहे, या स्टिकचं दुसऱ्या कंप्लीट रोटेशन कंप्लीट झालं आहे, सो हा कुठला अँगल झाला? कंप्लीट अँगल. आता क्वेश्चन 4 जो आहे, यूज अ प्रोटेक्टर टू ड्रॉ ॲन ॲक्यूट अँगल, राईट अँगल अँड ॲन ऑब्च्युस अँगल. तर हे सगळ्यांनी तुम्ही होमवर्कला करायचं आहे. ओके, आता इथे प्रॅक्टिस सेट 2 आपला संपला. ओके, प्रॅक्टिस सेट 3 आपण इथे सॉल्व करणार आहे लगेचच. तर इथे काय दिलेलं आहे? अँगल दिलेला आहे 50 डिग्री अँगल. तर तो काढून तुम्हाला त्याला बायसेक्ट करायचं आहे. तर अँगल बायसेक्ट कसा करायचा हे आपण आता शिकूयात. सो पहिले 50 डिग्रीचा अँगल काढून घेऊ आपण. त्याच्याकरता एक लाईन काढून घ्यायची आहे. तुम्हाला हवी तेवढी काढा लाईन. ओके, ही लाईन काढली. आता ह्याच्यावर प्रोटेक्टर ठेवून, प्रोटेक्टर कुठे ठेवायचं आहे? इथे. पहिली लाईन जिथे सुरू होते त्याच्यावर बरोबर हा मधला पॉईंट इथे आला पाहिजे. ओके, आणि 0 कुठे? इथे 0 आहे. हा अँगल आपला 0 डिग्री आहे ना लाईनवर आलेला, सो इथून मेजर करायचं आहे. सो 0, 10, 20, 30, 40 आणि 50. सो 50ला इथे मार्क करून घ्यायचं आहे आणि मग हा 50 डिग्री अँगल आपण काढला. आता ह्याला काय करायचं आहे? बायसेक्ट करायचं आहे. बायसेक्ट म्हणजे काय? हा जो अँगल आहे तो दोन्ही सेम ह्याच्यात डिव्हाइड होईल बरोबर, म्हणजे त्याला म्हणतात अँगल बायसेक्टर. तर तो डिव्हाइड कसा करायचा? तर त्याच्यावर तुम्हाला राऊंडर लागणार आहे. हे राऊंडर घ्यायचं आहे आणि हे इथे राऊंडर इथे ठेवून आर्क काढून घ्यायचे 2. म्हणजे हे एवढं, आणि हे जरा हे राऊंडर तुमचं टाईट पाहिजे. एकदम लूज असेल तर तुमचं नक्कीच अँगल बायसेक्टर तुमचा चुकेल काढताना. सो हे हल्लं नाही पाहिजे. आणि पहिला जेवढा डिस्टन्स तुम्ही एवढा घेतला आहे तोच दोन्ही आर्कला तुमचा आला पाहिजे. म्हणजे हा आर्क इथे एक आला आणि इथे एक आला. हे असे 2 आर्क काढले. आता हे आर्क थोडंसं एक्सटेंड करून राऊंडर, हे आर्क जिथे काढलेत त्याच्यावर तुमची राऊंडरची टीप आली पाहिजे इथे. आणि मग इथून तुम्ही 2 आर्क काढायचे अजून. हा एक आर्क येईल आणि इथे तुमची राऊंडरची इथे टीप येईल दुसऱ्या आर्कवर आणि हे ह्याला जॉईन होईल. म्हणजे हा जो पॉईंट झाला आहे, हे 2 आर्क जिथे जॉईन झाले तो जो पॉईंट झाला आहे तिथनं तुमची मधली लाईन गेली पाहिजे अँगल बायसेक्टरची. ओके, ही लाईन तुमची इथून गेली पाहिजे बरोबर त्याच्यामधून. हे काय झालं? तुमचं अँगल
बायसेक्टर. या अँगलला तुम्ही नाव देऊ शकता ABC आणि याला O देऊ शकता. तो हे तुम्ही जर समजा मेजर केलं 50 डिग्री, तर एक अँगल आपला जो डिवाइड झाला आहे तो बरोबर किती आला पाहिजे, 25 डिग्री. सो इथे दिसतंय तुम्हाला, हे बघा इथे जो अँगल बायसेक्टर आपला आला आहे, सो हे 0, 10, 20 आणि 25 बरोबर 25वर आपला अँगल बायसेक्टर आला आहे. म्हणजे तुमचा आन्सर बरोबर. हे प्रत्येक वेळी तुम्ही क्रॉस चेक करायचं आहे अँगल बायसेक्टर काढल्यावर. तर दुसरा अँगल आहे आपला 115 डिग्री. सेम प्रोसेस आहे. परत एक स्ट्रेट लाईन काढून घ्यायची आहे. आता 115 म्हणजे काय येणार आहे, ऑब्च्युअस अँगल येणार आहे. ओके, 0 इथपासून कायम काउंट करायचं आहे. आता तुम्ही काय कराल, इथला 100 घ्याल कुठला तरी आणि इथे करा, मग तो ॲक्यूट अँगल होईल. नाही, 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100 and 15 म्हणजे 110 आणि 120च्या मध्ये कुठला आहे, 115. सो हे इथे येईल. ओके, सो ही लाईन काढून घ्यायची आहे. आता ह्या अँगलचा अँगल बायसेक्टर काढायचा आहे आपल्याला. परत इथे तुम्ही 2 आर्क काढून घ्यायचे लाईनवर असे. साईज सेम पाहिजे मेजर दोघांचं. आणि त्याच्यानंतर हे थोडं तुम्ही एक्सटेंड करून या आर्कवर इथे ठेवून इथे आर्क काढायचे दोन्ही लाईनच्या आर्कवर. आता हे दुसऱ्या लाईनच्या इथे ठेवल्यावर इथे. ओके, आणि मग नंतर हे आर्क जिथे जॉईन झालेत तिथून तुमची अँगलपासून इथून पॉईंटमधनं लाईन जायला पाहिजे. सो हे आपण याला नाव देऊया PQR आणि हा S. सो हे आपला अँगल बायसेक्टर हा झाला 115चा. तर थर्ड वन आहे 80 डिग्री. 80 डिग्री म्हणजे काय, तुमचा अँगल कसा दिसला पाहिजे, ॲक्यूट अँगल दिसला पाहिजे. सो परत आपण एक लाईन काढून घेतो आहे. प्रोटेक्टर घ्यायचं आहे. प्रोटेक्टरनी 80 डिग्री मेजर करायचं आहे. 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80. सो इथे 80 डिग्री आलं. आता परत आर्क काढून घ्यायचे दोन्ही लाईनवर. हे जर तुमच्या दोन्हीचं साईड थोडंसं चुकलं तर तुमचा अँगल बायसेक्टर चुकू शकतो. इथे टिप ठेवून परत 2 आर्क काढून घ्यायचेत. ओके, RST U. ही सवय तुम्हाला लावा. जरी इथे तुम्हाला अँगलची नावं दिलेली नाही आहेत तुमच्या प्रॅक्टिस सेटमध्ये, तरी पण ही सवय तुम्ही लावून घ्या अँगलला नावं द्यायची. ओके, आणि इथे पण अँगल लिहायचा आहे 80 डिग्री. ते आपला राहायला लिहायचा पहिल्या ह्याच्यात 115 डिग्री आणि हा होता 50 डिग्री. सो फोर्थ वन आपला कुठला आहे, 90 डिग्री म्हणजे राईट अँगलचा आपल्याला अँगल बायसेक्टर काढायचा आहे. सो लाईन काढून घेऊ आपण इथे. 90 डिग्री आता तुम्हाला सांगायची गरज नाही कुठे येणार आहे. डिग्री. ओके, आता ह्याचा परत स्मॉल आर्क काढून घ्यायचे सेम लेंथवर. अजिबात ते हलवायचं नाही आहे. आता हे थोडं एक्सटेंड करून 2 आर्क काढायचेत. आता आपण जर बघितलं तर हा जो अँगल बायसेक्टर आपला मध्ये झाला आहे तो बरोबर बघा दिसतोय इथे 40 आणि 45ला बरोबर आपला अँगल बायसेक्टर आलेला आहे. म्हणजे तुमचा अँगल बायसेक्टर जो तुम्ही काढला आहे तो एकदम बरोबर आहे. याला नावं देऊयात PQR आणि इथे T देऊयात आणि हा 90 डिग्रीचा अँगल. तर इथे प्रॅक्टिस सेट 2, 3 आपला संपलेला आहे. आय थिंक आपला लेसनच हा संपलेला आहे अँगल्सचा. तुम्हाला काही डाऊट असेल तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा.
पुढचा लेसन इंटिजर्स आहे. तुम्हाला हे फर्स्ट टाईम तुम्ही इंटिजर शिकणार आहात, सो त्याचा व्हिडिओ घेऊन मी लवकरच येईल. थँक्यू.